हाय, मी ब्लॉगर सारिका. तुम्हाला माहितीच आहे, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, इकडे आमच्या चिंटूची पावडर पाहू शकता किती लागलेली आहे. तर त्याची अंघोळ पहिली झालेली आहे आणि बाकी सगळी मुलं अंघोळीची बाकी आहेत. इकडे पाहू शकता, रात्रभर लाईट गेली होती आणि आत्तासुद्धा लाईट गेलेली आहे. आता लाईट कधी येणार काय सांगू शकत नाही. 5 मिनटं येते आणि लगेचच जाते. तर आता खूपच राडा आहे, कारण आम्ही उठलेलो आहोत लेट. रात्री लेट आलो बाहेरून, एकविरीला गेलेलो माहिती आहे तुम्हाला तर. आणि इकडे आमच्या मनीमाऊ पाहू शकताय, 2 दिवस घरामध्ये होती एकटीच. तर पाहू शकताय नुसता अंधार आणि माझ्या घरामध्ये फुल राडा आहे. फुल राडा म्हणजे काहीच आवरलेलं नाही आहे आणि आता आवरायलासुद्धा आज व्यवस्थित जमणार नाही आहे. तर इकडे मुलांचं चाललेलं आहे काम, किती जोरदार काम चालू आहे पाहू शकते. पाऊस असल्यामुळे घरातच काहीतरी खेळावं लागणार आहे, कारण टी व्हीसुद्धा पाहू शकत नाही आहे. त्याच्यामुळे पॉकीमॉन कार्ड खेळत बसलेली आहेत मुलं. आता काहीतरी एन्जॉय करायचं तर घरीच करणार आहेत. काय करणार, पाऊस पण आहे खूप. आणि इकडे माझी भाऊजाई लागलेली आहे कामाला, कारण ती आली की ती किचनच पकडून राहते. मला सुट्टी असते कामाची. तर चहा बनवते आता, खूप छान मस्त टेस्टी टेस्टी चहा बनवलेला आहे तिने. आणि मग आपण चहासोबत घेऊया खारी, बिस्किट. चला तर तुम्ही पण या मज्जा घ्यायला, कारण फॅमिलीसोबत चहा घेतो ना आपण, एकत्र फॅमिली असते ना, फुल एन्जॉय करायला मस्त अगदी. मला तर खूपच बरं वाटतं. आणि माझ्या घरी आज आत्या आणि भाऊजाई राहिलेली आहे, त्याच्यामुळे खूपच मस्त. तर इकडे गाडी दारात उभी आहे. ते रात्री लेट झाल्यामुळे गाडी सोडायची आहे. तर मिस्टरांना म्हटले आता फटाफट चहा बिस्किट खाऊन घ्या आणि मग लगेचच गाडी सोडून या. तर इकडे पाहू शकताय सगळी मंडळी बिजी आहे नाश्ता करण्यात, कारण लेट झाले आणि भूकसुद्धा लागलेली आहे. तर चला फटाफट चहा नाश्ता करून घेतोय. तुम्ही या, तुम्हाला ही फॅमिलीमध्ये चहा प्यायला खूपच एन्जॉय वाटेल. तर ही आहे आपल्या गावाकडची फॅमिली. आणि इकडे मनीकडे दुर्लक्ष करा, कारण मनी ना सारखी आमच्या बाजूलाच असते, त्याच्यामुळे तिला हात लागतो सारखा सारखा. तर माझ्याकडे नॅपकिन आहे, मी जेव्हा पण काय खायला जाते तेव्हा हात म्हणजे पुसतेच. तर चला या, चहा नाश्ता झाला आपला. इकडे पाहू शकताय जोरदार पाऊस लागलेला आहे आणि माझ्या भावाने घेतलेलं आहे काम. तर इकडे पनेल लावलेला आहे, त्याचं पाणी पूर्ण घरात येत आहे, उलटा फिरतोय. त्याच्यामुळे तो जरा थोडंसं काम करतोय. आणि इकडे आपल्या आत्या सासू आणि भाऊजे लागलेले माझे जेवणाला. पाहू शकता इकडे तुम्ही, किचनमध्ये माझ्या काही जागा खूपच कमी आहे, छोटा किचन असल्यामुळे. तर ठीक आहे, तिचं चाललेलं आहे काम. त्याच्यानंतर आता आम्ही घेतलेलं आहे सगळं हे भांडी कपडे धुवून, मस्त तिघींनी मिळून काम केलेलं आहे. पाऊस भरपूरच आहे, मला तर सकाळपासून भिजायलाच झालेलं आहे. तर चला आता फटाफट ना कपडे लावून घेते. तर इथे पाहू शकताय कपडे लावून घेतलेले आहेत. आणि मी कपडे लावता लावता माझी पूर्ण अंघोळी झालेली आहे, कारण पाऊसच खूप जोरदार आलेला आहे. तर चला चेंज केलं आणि लगेचच जेवल्यानंतर आम्ही आलेलो आहोत, पूर पाहायला चाललेलो आहोत. आता इथे पाहू शकते इकडे इतकं पूर आलेलं आहे. हे आहे आमचं छोटंसं ब्रिज आणि ब्रिजला अगदी कॉटनकॉट पाणी लागलेलं आहे. इथे पाहू शकता, पूर आलेला आहे ना, की 2 दिवस झाले पूरच पूर आहे. तर हे आहे आमचं रोहाला जाणारं छोटंसं ब्रिज आणि त्याच्या पुढे आहे तो कुंडलिका नदी, त्याचा ब्रिज तो फुल भरलेला आहे. इकडे पाहू शकता, आता तो रोड सोडून मी पुढे आलेली आहे. हा तर तुमचा नेहमीचा रोड आहे माझ्या ब्लॉगमधला. तर इथे ना गाडी फसलेली आहे म्हणजेच की कोणीतरी असं वाटलं त्याला की मी जाऊ शकतो पुढे, पण इतक्या पाण्यात नाही जाऊ शकत. तर असं मला तर असं वाटत होतं की काढून ठेवू की काय गाडी लपटून, पण नाही, तसं नाही होणार. तर चला इकडे पाहू शकता, आता फुल पाणीच पाणी. खूप एन्जॉय केलेला आहे मी तर. आणि आमच्याकडे आलेला आहे पूर भरपूर, आता 3 दिवस झाले. खाली काय होणार नाहीये. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.